हॅलो गाईज, तर हे बघू शकता तुम्ही नवीन कढाई. तर या नवीन कढाईचं करायचं होतं उद्घाटन. तर ह्या आतल्या ब्रेड क्रॅपला नका बघू तुम्ही, ह्या कढईचं उद्घाटन करायचं आहे. तर मी आज ठरवलं बनवायचं. आपण वळूया आपल्या मेन डिशकडे, जे की आहे आपलं पोहा आलू कटलेट. तर ह्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे पोहा, देन उकडलेले आलू आणि आपल्या आवडीच्या भाज्या, जसं की ह्याच्यामध्ये घेतलेले आहे कांदा, कोथिंबीर आणि गाजर. मग हे सगळं आता मिक्स करून स्मॅश करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, देन जिरे पावडर आणि तुमच्या आवडीचे मसाले. भेटूया थोड्याच वेळात. हे सगळं एकदम व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं आणि हे सगळं एकदम अजून एकदा चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं, तर एक चांगलं बाइंडिंग येतं. नाही, हे बघा अशा प्रकारे ही स्लरी बनवून घ्यायची आहे आपल्याला. स्लरी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे या स्लरीची. तर पोहा कटलेला आता आपल्याला वेगवेगळ्या शेप द्यायचा आहे. तर तुम्ही राऊंड शेप देऊ शकता, हार्ट शेप देऊ शकता, गोल बनवू शकता. तर आपण आता शॅलो फ्राईज करायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं तेल घालणार आहोत. नंतर हे बनवलेले कटलेट आपल्याला चांगले या स्लरीमध्ये डीप करून घ्यायचं आहे. यामध्ये डीप करून झाल्यानंतर आपल्याला हे ब्रेड क्रम्बमध्ये असं त्याला चांगलं कोटिंग लावून घ्यायचं आहे. हे कटलेट आपल्याला हे तेलामध्ये टाकायचे आहे आणि मीडियम आचेवर आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं. तर नंतर हे पलटून घ्यायचं आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला याला शॅलो फ्राय करायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान सोनेरी रंग आलेला आहे. आता एकदम चांगला कलर आलेला आहे. तर आता हे काढून घ्यायचे. तर आता हे दुसरा दाणा पण आपण तळून घेऊया. एकदम चांगलं लावून घ्यायचं. एक कटलेट तुम्हाला मी फोडून दाखवते. तर बघू शकता आतून पण किती चांगलं शिजले आणि क्रिस्पी बनले ते. चला तर मग सर्व करूया हे टोमॅटो सॉस सोबत. तर या मग खायला. तसं तर अजून खूप सारे बनवायचे राहिले, पण हे खास तुमच्यासाठी.